IPL 2025च्या लिलावात ऋषभ पंत ठरला IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू. 27 कोटींची बोली लावत ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सच्या संघात. श्रेयस अय्यर ठरला दुसरा सर्वात महागडा खेळाडू. पंजाब किंग्सनं लावली तगडी बोली, तर 25.75 कोटींना आपले पर्स रिकामी करत अय्यर पंजाब किंग्स संघात. IPL 2025 मेगा लिलावात यजवेंद्र चहलवर लागली मोठी बोली. जिद्दामध्ये झालेल्या लिलावात 18 कोटींची बोली लावत चहल पंजाब किंग्स संघात. हिवाळा सुरू होताच बाजरीच्या मागणीत वाढ. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 ते 250 क्विंटल बाजरीची आवक. हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणातील बदलाचा तूर पिकाला फटका. फुलांच्या गळतीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर. परभणीत यंदाच्या हंगामात ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. नांदेड जिल्ह्यामध्ये मरा रोगाच्या प्रादुर्भावामुळे हरभरा पीक धोक्यात. हरभरा पिकाला आळी पडून मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. पुणे नाशिक महामार्गावर काटेरी झोडपांचा विळखा. महामार्ग प्रशासनाचं याकडे अक्षम्य दुर्लक्ष. वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय आणि गाड्यांचंही नुकसान. नवी दिल्लीत धुक्याचा जाड थरानं राष्ट्रीय राजधानी झाकली. अनेक भागातील हवा अतिशय खराब श्रेणीमध्ये, तर जुन्या गाड्यांमुळे प्रदूषण होत असल्यानं गाड्यांच्या वापरावर मर्यादा. मालेगाव सटाणा रस्त्यावर 2 दुचाकींची धडक. अपघातामध्ये 2 तरुणांचा मृत्यू. जखमींवर उपचार सुरू. परभणीच्या गंगाखेड परिसरात 2 दुकानांना आग. आगीमुळे दुकानदारांचं 40,000चं नुकसान. आगीचं कारण मात्र अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.